नमस्कार। जुनी गाडी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात हस्तांतरित करणं आता सोपं होणार आहे, कारण केंद्र सरकार दुसऱ्या राज्यात गाडी हस्तांतरित करण्यासाठी लागणाऱ्या एनओसीची सक्ती रद्द करण्याच्या विचारात आहे। सध्या तुम्ही कोणत्याही राज्यात एका वर्षापर्यंत दुसऱ्या राज्यातील वाहन चालवू शकता। वर्षाच्या आत तुम्हाला तुमच्या वाहनाची नवीन राज्यात नोंदणी करावी लागते आणि यासाठी जुन्या आरटीओ कडून एनओसी आणणं आवश्यक असतं। या संदर्भात एक विशेष समिती गठीत करण्यात आली आणि या समितीच्या मते एनओसी ऐवजी एक ऑटो जनरेटेड क्लिअरन्स सिस्टम सुरू करण्यात यावी, म्हणजे सर्व वाहनांचा डेटा वाहनाच्या सेंट्रलाइज्ड डिजिटल डेटाबेसमध्ये उपलब्ध आहे। त्यामुळे एका राज्याच्या आरटीओ दुसऱ्या राज्यातील वाहनांची नोंद स्वतःच तपासू शकेल आणि यामुळे काय होईल तर कर, प्रलंबित चलन किंवा इतर कोणत्याही थकबाकीची माहिती आपोआप पडताळली जाईल आणि यामुळे वाहन मालकाला प्रत्यक्ष एनओसी घेण्यासाठी जुन्या आरटीओ कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाही। आणि एवढंच नाही तर या समितीने आणखी एक मोठा बदल सुचवलाय, तो म्हणजे वाहनांना त्यांच्या वयाच्या आधारावर रस्त्यावरून हटवण्याऐवजी त्यांची फिटनेस तपासली जाईल। वयावर आधारित निर्बंधांमुळे अनेकदा चांगल्या स्थितीत असलेल्या गाड्याही भंगारात काढल्या जातात। मात्र जर फिटनेस तपासणी प्रणाली लागू केली तर सुरक्षित आणि फिट वाहनं वयाची मर्यादा ओलांडल्यानंतरही चालू शकतील। कशी वाटली तुम्हाला ही सुधारणा? नक्की सांगा।